मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सत्या खूप टेन्शनमध्ये असतो, कारण त्याची गाडी चोरीला गेली असं त्याच्या मित्राने त्याला सांगितलेलं असतं. त्यामुळे तो आता त्याची गाडी लगेच शोधायला निघतो. दुसरीकडे आता गाडी अगदी व्यवस्थित चालतीये, काही प्रॉब्लेम नाही असं मेकॅनिक आता मीराला सांगतो. फक्त गाडी आता जरा वॉशिंग सेंटरवरून धुवून आणतो व्यवस्थित, म्हणजे चकाचक होईल. आणि चकाचक झाली तर नवऱ्याचं तुमच्यावर असणारं प्रेमसुद्धा अजून वाढेल. तेव्हा ती म्हणते, दादा तुम्ही काय बोलताय? मग आता तो म्हणतो, हो बरोबर आहे, तुम्ही नवऱ्याला एवढं मोठं सरप्राईज देणार आहात म्हटल्यानंतर प्रेम तर वाढणारच ना. तेव्हा आता मीराला खूपच आनंद झालेला असतो की कधी एकदा माझ्या सत्याच्या चेहऱ्यावर मी आनंद पाहतीये. मग आता जे मेकॅनिक सांगत असतात ना, ते मीरा न ऐकता फक्त सत्याचा आणि सत्याचाच विचार करत असते. ती आता मनात म्हणत असते की मी कधी एकदा यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहते, कधी एकदा माझ्या नवऱ्याची डार्लिंग त्याच्याजवळ येईल आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल. ती हा आनंद पाहण्यासाठी खूपच एक्साईट असते. तेव्हा तो मेकॅनिक विचारतो, ताई काय झालं? मग आता ती म्हणते, काही नाही, तुम्ही एक काम कराल का? फक्त ही गाडी आहे ना, ती वॉशिंग सेंटरवरून धुवून आणल्यानंतर तिथे माझ्या फुलांच्या स्टॉलजवळ आणा, चालेल ना? मग आता तो राजू मेकॅनिक म्हणतो, हो चालेल. त्यानंतर आता मीराला लगेच सत्याच्या मित्राचा कॉल येतो. तेव्हा ती विचारते, काय झालं भाऊजी? मग आता सत्याचा मित्र सगळं काही सांगू लागतो की इथे खूप मोठा राडा झालाय असं म्हणून तो आता सांगत असतो की मी सत्याला सांगितलंय की गाडी चोरीला गेली म्हणून. त्यावेळी आता मीरा खूपच घाबरते आणि म्हणते, अरे बापरे, आता मलाच ही सिच्युएशन हँडल करावी लागेल असं आता ती म्हणते. आणि करते मी काहीतरी असं म्हणून ती फोन ठेवते. त्याचवेळी ती आता खूप टेन्शनमध्ये येते आणि दुसरीकडे सत्याला सारखा सारखा कॉल करत असते, परंतु सत्या हा कॉलच रिसीव करत नसतो. त्यामुळे मीराला आता खूपच टेन्शन येतं. तर आता दुसरीकडे सत्या हा आपली गाडी आता शोधू लागतो. त्यानंतर गाडीतून खाली उतरून तो माणसांना विचारू लागतो की माझी गाडी कुठे पाहिली का, पण सगळेजण नाहीच म्हणतात. त्यामुळे तो आता खूपच टेन्शनमध्ये येतो. तर तेथे ज्या खूप अशा गाड्या पार्क केलेल्या असतात त्या गाड्यांजवळ तो आता जातो आणि तेथे खूप वेळ ती गाडी शोधू लागतो, परंतु त्याला सापडत नाही. काही वेळानंतर तो पुन्हा निराश होऊन पुढे जायला निघतो. त्याची नजर सारखी सारखी गाडीला शोधत असते. तेव्हाच आता मीराचा त्याला फोन येतो. तेव्हा तो आता लगेच कॉल रिसीव्ह करतो आणि विचारतो, काय झालं धूमकेतू? तेव्हा आता ती म्हणते, अहो तुम्ही पटकन इकडे स्टॉलजवळ या, फुलांच्या खूप मोठी गडबड झाली आहे. तेव्हा आता काय झालं असं तो विचारतो. ती म्हणते, आल्यावर मी सांगते. मग आता तो ठीक आहे असं म्हणतो आणि गाडी न शोधता आता तो म्हणतो, अगोदर धूमकेतूची मदत करायला गेलं पाहिजे, नक्की काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. त्यानंतर काही वेळातच तो आता लगेच फुलांच्या स्टॉलजवळ येतो. तेथे आल्यानंतर समोर पाहतो तर तेथे कुणीही नसतं. म्हणूनच तो आता विचार करतो, नक्की काय प्रॉब्लेम झाला असेल, इथे तर कोणीच नाही आहे, काही गडबड काय आहे असंच त्याच्या मनात येतं. मग त्यानंतर आता मीराही तेथे येते आणि म्हणते, अहो. मग आता सत्या विचारतो, काय झालं? अगं सासू आणि मधुरा नक्की आहेत का तरी कुठे? त्या दोघीही मला दिसत नाहीयेत असं म्हणून तो पुन्हा पुन्हा तिला विचार, पण आता ती एकदमच गप्प बसलेली असते. तेव्हा आता तो विचारतो की काय झालं? अगं आता एकदा तरी बोल ना, नक्की काय होतंय तुला? काही प्रॉब्लेम झाला? गप्प बसू नकोस, बोल पटकन असं म्हणून तो तिच्यावर चिडतो. इथे गाडी सापडेना झाली, शोधून शोधून माझा जीव हैराण झालाय आणि वर तू सांगते इथे काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून आता समोर आलं तर काही सुद्धा बोलत नाहीये. अगं बोल पटकन असं म्हणून तो तिच्यावर चिडतो. तिकडे बापाची बायको म्हणत होती की तू इकडे गाडी घेऊन फिरतीये, माझी ती गाडी कुठे आहे? तू ती गाडी विकलीस का? असं म्हणून आता सत्या तिच्यावर ओरडतो. त्यावेळी आता मीरा ही गालातच हसते आणि त्याच्याकडे पाहतच राहते. तर आता सत्याला काहीच समजत नाही की मीराचं नक्की काय चाललंय आणि ती अशी का हसते, मला इथे का बोलवून घेतलंय. कारण आता मीरा काहीच न बोलता एकदम गप्प हाताची घडी घालून उभी राहिलेली असते. त्यानंतर तो रागातच विचारतो, अगं तू हसतीयस काय अशी? अगं तोंडाने बोल ना, घडाघडा काय झालंय नक्की? तेव्हा आता ती काहीच अजूनही बोलत नाही. ती त्याची मजा घेत असते की कशा प्रकारे सत्या हा त्याची गाडी शोधण्यासाठी अगदी धडपड करतोय. त्याचबरोबर माझी इथे काळजी करत
तो इथपर्यंत आला स्वतःची गाडी सोडून. मग आता तो म्हणतो, अगं बोल बोल पटकन. तेव्हा ती काय करते, आता त्याच्या तोंडावरच बोट ठेवते आणि म्हणते, एक शब्द बोलायचं नाही, एकदम शांत राहायचं. तेवढ्यातच समोरून आता राजू मेकॅनिक हा गाडी घेऊन येत असतो. त्यावेळी आता त्या गाडीला पाहून सत्याला खूपच आनंद होतो. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा आनंद येतो. त्यामुळे आता मीरा त्याच्याकडे पाहतच राहते. तो आता धावतच त्याच्या गाडीकडे जातो आणि त्या गाडीवरून असा हात फिरवतो. तेव्हा आता मीरा खूपच खुश होते, कारण सत्याला त्याचं सरप्राईज मिळालेलं असतं. म्हणजे मीरानेच ते त्याचं गाडीचं स्वप्न पूर्ण केलेलं असतं. कारण त्याची गाडी एकदम व्यवस्थित झालेली असते. काही वेळानंतर आता राजू मेकॅनिक आणि त्याचा ज्युनियर हा गाडीतून खाली उतरतात. त्याचवेळी ते दोघेही आता तेथे जो स्टॉल असतो ना त्याच्या पाठीमागे जाऊन लपतात. तर आता ते सत्याकडे पाहतच राहतात. मग आता सत्या हा आपल्या गाडीला मिठी मारतो आणि खूप वेळ असा मिठी मारूनच राहतो. गाडीवरून अगदी प्रेमाने हात फिरवतो. त्यानंतर जे लपून बसलेले मेकॅनिक असतात, तो ज्युनियर राजू मेकॅनिकला विचारतो, आपण ताईची गाडी तर अगदी व्यवस्थित केली आणि मग आपण असं लपून का बसलो आहोत? त्यावेळी राजू मेकॅनिक म्हणतो की काय आहे ना, ते ताईचं लव आहे ना, ते खूप डेंजर आहे. ते दोघेही आता डोकावूनच सत्याकडे पाहत असतात. तर मीरा ही सत्याजवळ जाते आणि विचारते, कसं वाटलं सरप्राईज? तेव्हा तो आता आनंदाने म्हणतो, खूप छान आहे सरप्राईज. तेव्हा सत्या आता त्याच्या डार्लिंगला सोडतच नाही. ते पाहून मीरा ही खूपच खुश होते. मग आता सत्या तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा ती हसतच विचारते, अहो सांगा ना, कसं वाटलं सरप्राईज? तेव्हा तो म्हणतो, एक नंबर सरप्राईज आहे. तेवढ्यातच तेथे आता लक्ष्मी आणि मंजू या दोघीही येतात आणि त्याही आता सत्याकडे पाहत राहतात. मग आता सत्याचा मित्र सुद्धा तिथे आलेला असतो आणि ते दोघेही आता सत्याकडे पाहून हसत असतात. कारण आता सत्या ज्या प्रकारे मगाशी हायपर झाला होता, ते पाहून आताच्या या परिस्थितीवर सत्यावर त्या दोघांनाही हसू येत असतं. त्यानंतर आता सत्या विचारतो की आपली कार ही रिपेअर कोणी करून आणली? आता मीरा म्हणते, तुमच्या बायकोनेच रिपेअर करून आणली, दुसरी कोण आणणार? असं म्हणून ती त्याच्याकडे पाहत राहते. तेव्हा सत्या आनंदाने तिला घट्ट मिठी मारणार असतो, पण तो जवळ येताच ती म्हणते, अहो, असं म्हणून ती सगळ्यांकडे पाहते. तर सगळेजण आता सत्यावर पुन्हा एकदा हसतात. तर सत्या आता खूपच लाजतो. तर मंजू आणि लक्ष्मी या दोघीही आता सत्याकडे पाहून गोड लाजतात, कारण आता सत्या सर्वांसमोरच त्याच्या बायकोला मिठी मारणार असतो. काही वेळाने आता मीरा म्हणते, अगोदर तुम्ही पूजा करून घ्या. आता राजू मेकॅनिक आणि त्याचा ज्युनियर हे दोघेही सत्याला घाबरून अजूनच डोकावून त्या दोघांकडे पाहत असतात. त्यावेळी आता अगोदर पूजा करायची का, असं मीरा विचारते. सत्या म्हणतो हो. मग आता मीरा त्याच्याकडे पूजेचं ताट देते, पण आता तो म्हणतो, नाही, तुझ्यामुळे ही गाडी अगदी व्यवस्थित झाली आहे ना, मग तुझाच हा मान आहे, तू कर. त्यावेळी आता मीरा म्हणते, नाही, तुमचं प्रेम आहे या गाडीवर, तुमची डार्लिंग आहे ती, तुमच्या हातूनच ही पूजा झाली पाहिजे. तेव्हा आता सर्वजण हो असं म्हणतात. सत्या तूच पूजा कर असा फोर्स करतात. त्यामुळे सत्या औक्षणाचं ताट हातात घेतो, नारळ फोडतो आणि गाडीची छान अशी सुंदर अशी पूजा करतो. मग आता मीरा ही त्याच्याकडे खूप कौतुकाने पाहते, कारण सत्याच्या चेहऱ्यावरील आनंद हा तिला पाहायचा असतो आणि तो आनंदी फायनली तिला मिळालेला असतो आणि सत्याला सुद्धा. तेव्हा मंजू, त्याचबरोबर लक्ष्मी आणि सत्याचे मित्र हे सुद्धा खूपच खुश असतात. त्यानंतर सत्या आपल्या गाडीला एक भला मोठा हार सुद्धा घालतो. काही वेळानंतर तो दुसरा एक नवीन हार घेऊन येतो आणि त्या हाराकडे पाहत मीराकडे सुद्धा पाहत असतो. मग आता तो मीराच्या गळ्यात देखील हार घालतो. तेव्हा सर्वजण जोराजोरात टाळ्या वाजवतात. सत्याने आता मीराच्या गळ्यात हार घातला हे पाहून आता मंजू, त्याचबरोबर लक्ष्मी या दोघींनाही खूप आनंद होतो. तर लक्ष्मी कौतुकाने आपल्या जावयाकडे आणि लेकीकडे पाहू लागते. त्यानंतर सत्या सारखा मीराकडे पाहत असतो, तर मीरा हसत असते आणि थोडी लाजत सुद्धा असते. काही वेळानंतर सत्या विचारतो, धूमकेतू, अगं गाडी नीट केली तू, ते ठीक आहे, परंतु केली कुणी अगं? मग आता ओ दादा इकडे या, असा आता मीरा आवाज देते. त्याच वेळी तो राजू मेकॅनिक आणि त्याचबरोबर ज्युनियर हे दोघेही धावतच सत्याकडे जातात.
तेव्हा ते दोघेही आता समोर येतात. सत्याला आठवतं की त्या दिवशी हा गाडी विकत घ्यायला आला होता आणि मग त्याला ते सगळं काही आठवतं की कशाप्रकारे मी याला चांगला ठोकलाच होता. त्यावेळी आता सत्या विचारतो, म्हणजे त्या दिवशी हा गाडी विकत घ्यायला आला नव्हता ना, हा गाडी रिपेअर करायला आला होता का? तेव्हा मीरा हो असं म्हणते. मग आता राजू मेकॅनिक म्हणतो, हो मीच तुमची गाडी रिपेअर केली आहे. पुढे आता तो म्हणतो की अहो दादा, ह्या ताईंचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी त्यांनी किती जीवाचा आटापिटा केला आहे तुम्हाला माहीत आहे का? ही गाडी कशा कशा प्रकारे त्यांनी रिपेअरला टाकली होती. त्यावेळी राजू मेकॅनिक पुढे म्हणू लागतो की खरंच तुम्ही बायकोला जपा. तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले आहेत. त्यावेळी सत्या मीराकडे पाहतच राहतो. तर सत्याचा निरोप घेऊन तो राजू मेकॅनिक त्याचबरोबर त्याचा ज्युनियर हे दोघेही जायला निघतात. मग आता मीरा त्या दोघांचेही अगोदर आभार मानते की खूप खूप धन्यवाद दादा, तुम्ही मदत केली म्हणून हे सगळं झालं. त्यावेळी ते म्हणतात, ताई तुमचे सुद्धा कष्ट खूप महत्त्वाचे आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. तेव्हा मीरा म्हणते, हो ते तर आहेच. आणि आता मीराचा निरोप घेऊन तेथून जायला निघतो आणि खूप खुश असतो. तर सत्या त्याच्या मित्राला विचारतो, काय रे तू सुद्धा सामील होता ना यामध्ये? मग आता त्याचा मित्र म्हणतो, हो. तेव्हा मगाशी खोटं का बोलला? कारण माझ्या मनाची काय घालमेल झाली होती तुला कसं माहीत? अरे जेव्हा समजलं ना गाडी हरवली होती तेव्हा माझ्या काळजाचा ठोका चुकला होता. म्हणजे चोरीला गाडी जाणं एवढं सोपी गोष्ट नाही आहे. अरे ती माझी डार्लिंग आहे, तुला कळतं की नाही? मग आता मीराही त्याच्या मित्राकडे पाहून हसते, कारण आता हा मीराचा आणि त्याचबरोबर तिच्या मित्राचाच प्लॅन असतो आणि सत्याला सरप्राईज देण्यासाठी मीराने खरंच खूप काही केलेलं असतं. याची जाणीव आता सत्याला असते, त्यामुळे तो काहीच कुणाला बोलत नाही. मग त्यानंतर आता मंजू म्हणते, चला आता मी तुमच्या दोघांचे छान छान असे फोटो काढते. तेव्हा ते आता दोघेही जोडीने आता तिथे उभे राहतात. मग सत्या आणि मीरा या दोघांचेही मंजू खूप छान छान असे फोटो काढते. त्याचबरोबर सत्याचे मित्रसुद्धा आता तिथे येतात. त्याच्या मित्रांचे सुद्धा ती फोटोज काढत असते. त्याचबरोबर आता सत्या हा मीराबरोबर आणि त्याचबरोबर त्याची डार्लिंग म्हणजे गाडीबरोबर देखील खूप असे सेल्फीज घेतो. आता त्या सर्वांचं फोटो सेशन होतं. तर आता मंजू आणि लक्ष्मी या दोघीही खूपच खुश असतात, कारण आपली मीरा ही तिच्या संसारात सुखी आहे, खुश आहे हेच त्यांना बघायचं असतं आणि ते आता स्वप्न सत्यात उतरलेलं असतं, कारण सत्या हा मुळात खूप चांगला माणूस असतो. त्यानंतर सत्या म्हणतो, धूमकेतू अगं चल ना कुठेतरी आपण लांब फिरून येऊ या गाडीमध्ये बसून दोघेच. त्यावेळी आता ती ठीक आहे असं म्हणते आणि लगेच दोघेही आता गाडीतून फिरायला जातात. त्यावेळी आता मध्येच सत्या आता गाडी थांबवतो आणि त्यानंतर तो आता स्वतः बाहेर येऊन तिच्यासाठी गाडीचं दार उघडतो. गाडीचं दार उघडल्यानंतर तो आता तिला हात देतो. मग आता ती सुद्धा गाडीतून खाली उतरते. त्यावेळी आता सत्या तिच्यासाठी एक मस्त असा फुलांचा गजरा देतो. त्यावेळी आता ती म्हणते, तुम्हीच माळा माझ्या केसांमध्ये हा गजरा. आता सत्या हा तिच्या केसांमध्ये तो गजरा माळतो. त्यामुळे आता मीरा खूपच खुश होते. दोघेही एकमेकांकडे पाहून सतत हसत असतात आणि त्या दोघांनाही खरंच असे एकमेकांची स्वप्न पूर्ण करताना खूप आनंद होत असतो. तेव्हा सत्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मीरा ही देखील खुश असते. त्यानंतर मीरा आता ज्या पानामध्ये जो फुलांचा गजरा दिलेला असतो ना, त्या पानावर थँक्यू धूमकेतू असं लिहिलेलं असतं. मीरा ते आता वाचते आणि सत्याला छान असं म्हणते. मग आता सत्या तिच्याकडे पाहतच राहतो. त्यानंतर ते दोघेही आता चांदण्या रात्रीमध्ये खूप छान असा रोमॅन्टिक डान्स करतात. सत्या मीराला पटकन जवळ ओढतो, तर मीरा आता गोल गोल फिरतच त्याच्या मिठीत जाते आणि मग नंतर दोघेही खूपच रोमॅन्टिक होतात, एकमेकांकडे पाहत राहतात. त्यावेळी आता सत्या पूर्णपणे आता मीरामध्ये हरवून गेलेला असतो. तर आता मीरा ही त्याला अशी चुटकी वाजवते आणि त्याच्या तोंडावरूनच असा प्रेमाने हात फिरवते. मग आता सत्याचे डोळे असे खाडकन उघडतात आणि मग सत्या तिच्याकडे पाहतच राहतो. मीरा आणि सत्या एकमेकांमध्ये पूर्णपणे हरवून गेलेले असतात आणि ते दोघेही पुन्हा एकदा डान्स करू लागतात.
ते दोघेही आता एकमेकांबद्दल अजिबात असा गैरसमज करून घेत नाही, कारण त्या दोघांनाही आता एकमेकांचा सहवास हवा हवासा वाटतो आणि त्याला मीरापासून लांब जाणं अजिबात आता मान्य नसतं. त्याला तिची एवढी सवय झालेली असते की ती सतत त्याला जवळ हवी असते. मीराला सत्याचीही खूप आता सवय झालेली असते. त्यामुळे ते दोघेही आता एकांचं सुख आता शोधू लागतात. तर ते दोघेही जो डान्स करत असतात ना, तो ॲक्च्युली त्यांना भास झालेला असतो. पण दोघेही आता एकाच बाकावर बसलेली असतात. कोणीही टोकांवर दोघेही बसलेली असतात आणि फक्त एकमेकांकडे पाहत असतात. नंतर आता मीराचं रूप सत्याजवळ जातं आणि त्याला म्हणत असतं की तू असं का करतोस, तू ये ना माझ्याजवळ. आणि मग सत्याचं जे रूप असतं ते मीराजवळ जातं आणि मग मीराला तो सांगत असतो की असा कोणताही न्यूनगंड तू मनात बाळगू नकोस, प्लीज ये जवळ. मग आता ते दोन्हीही रूपं आता तिथून आपोआप नाहीशी होतात आणि मग ते दोघेही अगदी एकमेकांच्या जवळ जाऊन बसतात. त्यावेळी सत्य आता मीराला पटकन आपल्या मिठीत घेतो आणि मग ते दोघेही निवांत असे तिथे गप्पा मारत बसतात. तर आता दुसरीकडे सुधाकरराव हे खूप टेन्शनमध्ये असतात, कारण अजूनही सत्य आणि मीरा हे दोघेही घरी आलेले नसतात आणि सत्याची गाडी हरवली आहे, म्हणजे चोरीला गेली आहे आणि मीराच कुठेतरी ती गाडी घेऊन गेली आहे असं निरूपाने काहीसं आता सुधाकररावांच्या मनात भरवलेलं असतं आणि सत्याच्या पण. त्यामुळे सत्या घरातून चिडूनच गेलेला असतो. सुधाकररावांना माहीत असतं, त्यामुळे ते आता खूपच टेन्शनमध्ये असतात. त्यावेळी आता सुधाकरराव म्हणतात, खूप उशीर झालाय आणि हे दोघेही कधी यायचे काय माहीत कळतच नाही. तेव्हा निरूपा आता मात्र गंमत पाहण्यासाठी तिथेच बसलेली असते हॉलमध्ये, सत्य आणि मीराची वाट पाहत. कारण आता सत्य हा रागातच मीराला घराबाहेर काढणार, कारण आता त्याची गाडी तिनेच पळवली होती असा तिचा भ्रम असतो. त्यामुळे ती आता फक्त काडी टाकून देत असते. तर सुधाकरराव गप्प बस असं म्हणत असतात. काही वेळानंतर आता सत्य आणि मीरा हे दोघेही आता घरी येतात. घरी आल्यानंतर आता ते दोघेही अगोदर बाहेरच थांबतात. सत्या गाडीचा जोराजोरात हॉर्न हा वाजवत असतो. तेव्हा आला वाटतं पनवती असं आता निरूपा म्हणते. काही वेळानंतर आता सुधाकरराव हे लगेच बाहेर जातात. सत्या मीराला आनंदाने एकत्र पाहतात. त्यावेळी आता त्यांना खूपच आनंद होतो की सत्या आणि मीरा एकत्र घरी आले आहेत. आणि त्याचबरोबर सत्याची जी गाडी होती अगोदरची तिची ती डार्लिंग, त्याने ती रिपेअर करून आणली आहे. हे पाहून सुधाकरराव हे खूपच खुश होतात. त्याचवेळी पंकजाता आणि देविका बाहेर येतात आणि निरूपाला विचारतात काय झालं, तो पनवती गाडी घेऊन आला की काय. मग आता तरातरा ते तिघेही बाहेर येतात आणि समोर पाहतात तर सत्या मीरा ऐटीत गाडीत बसलेले असतात. तेव्हा हे दोघे तर भांडून घरी यायला हवे होते, परंतु हसत घरी कशी काय आले हा प्रश्न आता निरूपाला पडतो. त्यामुळे निरूपा आता लगेच त्या दोघांकडे पाहू लागते आणि त्या दोघांना हसताना त्याचबरोबर प्रेमाने एकमेकांकडे पाहताना पाहून तिचा पूर्णपणे जळफळाट होतो. आता सत्या आणि मीरा हे दोघेही गाडीतून खाली उतरतात. तेव्हा आता सुधाकरराव आपल्या लेकासाठी आणि सुनेसाठी खूपच खुश असतात खरं, परंतु निरूपा आता लगेच टोमणा दिल्यासारखं म्हणते, अरे वा, गाडी आणली वाटतं. तेव्हा मीरा म्हणते, हो आणली की गाडी. तेव्हा निरूपा विचारते, कोणाला विकली होती की भंगारामध्ये दिली होती. तेव्हा सत्य आणि मीराला मोठा धक्काच बसतो. दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात की ही निरूपा अशी का बोलते. त्यानंतर सत्य आता म्हणतो, बाप तुला एक गुड न्यूज सांगू का, या धूमकेतूने स्वतःच्या पैशाने आपली ही गाडी रिपेअर केली आहे. तेव्हा सुधाकरराव मात्र खूपच खुश होतात. तर आता सत्या हा आनंदाने आपल्या बायकोचं कौतुक आता सर्वांना सांगत असतो. तर पंकज आणि देविका त्याचबरोबर निरूपा या तिघींचीही डोळे गरागर फिरू लागतात की या मीराने गाडी रिपेअर केली. पुढे आता सत्या म्हणतो की बाप, अरे तुला माहिती आहे का, अगोदरपेक्षा खूप छान अशी गाडी आता रिपेअर झाली आहे. तेव्हा सुधाकरराव हे दोघांचंही अभिनंदन करतात. तर निरूपा आता भामट्या पंकजकडे पाहतच राहते. त्यानंतर आता निरूपा ही एकदम खालीमान घालूनच उभी राहते, कारण तिला आता समजतं की आपण पंकजला एवढा जीव लावला तरीही तो बिनकामाचाच निघाला. त्यामुळे तिला जरा गिल्टी फील होत असतो. तर आता सत्या म्हणतो, बाप अरे तुला माहिती आहे का, या धूमकेतूने आपल्याला एवढं छान सरप्राईज दिलं ना की आपण खुशच झालो. मग आता सुधाकरराव म्हणतात, मीरा तू माझ्या सत्यजितच्या स्वप्नासाठी एवढं काही केलंस, खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
त्याचवेळी सुधाकरराव विचारतात, मीरा म्हणजे हे तुझं स्वप्न होतं का? त्यावेळी मीरा म्हणते हो. त्यानंतर निरूपा विचारते, काय ग एवढे पैसे कुठून आणलेस तू? अगं कुठून व्याजाने वगैरे पैसे उचलले की काय, असं निरूपा विचारते. तेव्हा मीरा म्हणते, नाही हो सासूबाई, मी असं काहीही केलेलं नाहीये. तर आता मीराला खूप वाईट वाटतं की मी एवढे दिवस रात्र कष्ट करून पैसे कमवले आणि सासूबाई असं व्याजाने पैसे उचलले की काय अशी भाषा करतायत. तर आता मीरा काहीच उत्तर देत नाही. नंतर मग आता सुधाकरराव म्हणतात की अगं तुला काय करायचंय ग निरूपा, नुसत्या चौकशा करून? पुढे आता निरूपा विचारते, विचारायला नको का? कारण आपण लग्नात दिलेले दागिने जर विकले असतील तर मग? तर आता निरूपाच्या या प्रश्नावर देविका आणि पंकज हे दोघेही मान डोलवतात की बरोबर आहे, जर दागिने विकले तर? तेव्हा मीरा एकदम शांत राहते, काहीच उत्तर देत नाही. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता सुधाकररावांची केस असते, त्यामुळे दहीसाखर देविका आता पुढे घेऊन येते. मग आता मीराजने सुद्धा एका वाटीत दहीसाखर आणलेलं असतं. त्याचवेळी आता मीरा म्हणते, थांबा लगेच नका देऊ, असं म्हणून ती आता लगेच पुढे येते आणि एक दही साखरेचा चमचा देविकाच्या वाटीमध्ये ठेवते. त्याच वेळी आता सत्या मीराकडे पाहतच राहतो आणि तिच्याकडे पाहून गालात हसतो. काही वेळानंतर निरूपा म्हणते, दही साखर हे फक्त देविकाच देणार. मग आता देऊ दे ना बाबांना दही साखर देण्याशी मतलब, असं मीरा म्हणते. तेव्हा हाच समजूतदारपणा एक मुलीच्या मनात असायला हवा, असं आता सुधाकरराव म्हणतात आणि मीराचंच कौतुक करतात. तेव्हा निरूपा देविकाचा जळफळाट होतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.